तर विद्यार्थ्यांनो एकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण येणाऱ्या सर्व भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे आणि अतिशय इम्पॉर्टंट असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव या सुपर क्लासला सर्वांनी सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे, कारण स्किप जर आपण या सुपर क्लासला केला तर आपले खूप नुकसान होईल। त्या कारणास्तव सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनो, जर तुम्ही चॅनलवर या नवीन आला असाल तर काय करायचं आहे, या चॅनलला सबस्क्राइब लगेच करून घ्यायचं आहे। जर आपण या चॅनलला सबस्क्राइब करसाल, एकदम फ्री असते, तर काय होईल, नवीन सुपर क्लास मी जेव्हा कधी अपलोड करते त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मिळून जाईल। त्या कारणास्तव तसेच या सुपर क्लासला आताच्या आताच एक लाईक नक्कीच करायचा आहे, कारण लाईक जर तुम्ही या सुपर क्लासला केला तर आपल्यासाठी आणखी असे स्पेशल सुपर क्लास बनवण्यासाठी तुमच्या तर एक लाईक तर्फे मला खूप मोटिवेशन मिळेल आणि तुमच्यासाठी अशाच प्रकारचे सुपर क्लास मी दररोज बनवत जाईल। तर लगेच करून घ्या सबस्क्राइब आणि लाईक। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न आपल्या समोर असा आहे, जनगणनेमध्ये एकूण किती प्रश्न विचारले जातात ते विचारलेलं आहे। जनगणना दर 10 वर्षांनी होते, तर या जनगणनेमध्ये किती प्रश्न विचारले जातात? ऑप्शनमध्ये आहेत 30 प्रश्न, 20 प्रश्न, 31 प्रश्न किंवा 29 प्रश्न। आता या ठिकाणी विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। 29 प्रश्न जे आहे सन 2011 मध्ये जी जनगणना झालेली होती यामध्ये विचारण्यात आलेले होते। आता 2021 मध्ये जी जनगणना होणार होती विद्यार्थ्यांनो ती वेटिंगमध्ये आहे, अजून झालेली नाही। आता 2011 मध्ये 29 प्रश्न विचारलेले होते, तर या ठिकाणी 2021 मध्ये विद्यार्थ्यांनो 29 चे वाढवून किती करण्यात आलेले आहे, तर 31 करण्यात आलेले आहे। 2021 ची जेव्हा कधी जनगणना होईल येणाऱ्या काळामध्ये तर 31 प्रश्न विचारले जाणार आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे। घेऊया पुढचा प्रश्न काय राहील ते। प्रश्न दुसरा असा आहे, तिळाचा सर्वात जास्त उपयोग कशासाठी केला जातो ते आपल्याला सांगायचं आहे। जे तिळ असतात त्यांचा जो उपयोग आहे सर्वात जास्त कशासाठी केला जातो? ऑप्शनमध्ये आहे गोड पदार्थ, खाद्यतेल, औद्योगिक कामासाठी। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य आहे। खाद्यतेल तयार करण्यासाठी तिळाचा सर्वात जास्त उपयोग केलेला आपल्या सर्वांना माहीत असावा की केला जातो म्हणून। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी तिसरा असा आहे, युवक दिन म्हणून खालीलपैकी कोणाचा जन्मदिवस साजरा केला जातो ते आपल्याला सांगायचं आहे। युवक दिन म्हणून साजरा कोणाचा जन्मदिवस होत असतो? ऑप्शनमध्ये आहेत विद्यार्थ्यांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, स्वामी विवेकानंद। ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। स्वामी विवेकानंद यांचा जो जन्मदिवस आहे कोणत्या नावाने, तर युवक दिन या नावाने साजरा केला जात असतो। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न चौथा असा आहे, चले जाव चळवळीच्या अपयशाची कारणे खालीलपैकी कोणती आहेत किंवा कोणती होती विचारलेलं आहे। चळवळ आहे चले जाव, तर याची अपयशाची कारणे सरकारची दडपशाही, दुष्काळ, इतर पक्षांचे असहकार्य। तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहणार आहे विद्यार्थ्यांनो। वरीलपैकी सर्वच म्हणजे इतर पक्षांचे असहकार्य, दुष्काळ तसेच सरकारची दडपशाही ही तिन्ही जी कारणे आहेत ती कोणाची अपयशाची कारणे आहेत? तर या ठिकाणी पाहून घ्या, चले जाव आंदोलनाची ही काय आहे, अपयशाची कारणे असलेला आपल्याला दिसून येतात। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 5 पाहूया। खालीलपैकी कोणकोणते हे शीत वाऱ्यांचे प्रकार आहेत ते आपल्याला सांगायचं आहे। शीत वाऱ्यांचे प्रकार विचारलेले आहेत की कोणते आहेत ते? ऑप्शनमध्ये आहेत पोम्पेरो, बोरा, मिस्रल। तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे विद्यार्थ्यांनो। वरीलपैकी सर्वच म्हणजेच मिस्रल, बोरा तसेच पोम्पेरो हे सर्व कशाचे शीत वाऱ्याचे एक प्रकार असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 6 असा आहे, लोणच्याला कडवटपणा खालीलपैकी कशामुळे येतो ते विचारलेलं आहे। लोणचे जे असते त्याला कडवटपणा कशामुळे येत असतो? ऑप्शनमध्ये काय आहे, मसाला, मीठ, उष्णता किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। मसाला या कारणास्तव लोणच्याला कडवटपणा हा प्राप्त होत असताना आपल्या सर्वांना दिसून येतो। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 7 असा आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण किती अणुविद्युत केंद्राचा समावेश आहे ते आपल्याला सांगायचं आहे। अणुविद्युत केंद्र महाराष्ट्रामध्ये एकूण किती आहेत ते विचारलेलं आहे। ऑप्शनमध्ये आहे 1, 2, 3, 4। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। फक्त आणि फक्त एक अणुविद्युत केंद्राचा समावेश जो आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो। तर घेऊया विद्यार्थ्यांनो
पुढचा प्रश्न 8वा असा आहे, नैसर्गिक वायूवर आधारित औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोठे आहे ते विचारलेलं आहे. स्पेशली नैसर्गिक वायूवर आधारित असलेले विचारलेलं आहे औष्णिक विद्युत केंद्र. ऑप्शनमध्ये तारापूर, उरण, तुर्भे किंवा चोला. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. उरण या ठिकाणी नैसर्गिक वायूवर आधारित असलेले औष्णिक विद्युत केंद्र स्थित असलेले आपल्या सर्वांनाच दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न 9वा असा आहे विद्यार्थ्यांनो, मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती लेणी स्थित आहे विचारलेलं आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात कोणती लेणी येते दिलेल्या पर्यायापैकी जोगेश्वरी, वेरूळ, अजिंठा किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. जोगेश्वरी लेणी विद्यार्थ्यांनो मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये स्थित असलेली आपल्या सर्वांना दिसून येते. तर प्रश्न 10वा पाहूया. भारताच्या लोकसंख्येमध्ये घट झाल्यावर कशामध्ये वाढ होईल ते विचारलेलं आहे. जर लोकसंख्येत घट झाली तर कशामध्ये वाढ होईल असा प्रश्न आहे. अर्थशास्त्राचा लगभग हा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो. ऑप्शनमध्ये आहे गुंतवणुकीमध्ये वाढ होईल, बचतीमध्ये वाढ होईल किंवा दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होईल. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहणार आहे. दरडोई उत्पन्नामध्ये केव्हा वाढ होईल, जेव्हा लोकसंख्येमध्ये घट होईल, म्हणजे लोकसंख्या कमी होईल तेव्हा दरडोई उत्पन्नामध्ये काय होईल, वाढ होताना आपल्या सर्वांना दिसून येईल. तर घेऊया पुढचा प्रश्न 11वा असा आहे, दक्षिण गंगोत्री हे केंद्र कोणत्या महासागरात स्थित आहे ते विचारलेलं आहे. भारताचे दक्षिण गंगोत्री हे जे केंद्र आहे कोणत्या महासागरात येते, अटलांटिक, प्रशांत, आर्टिक किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. आर्टिक महासागरामध्ये भारताचे दक्षिण गंगोत्री हे केंद्र स्थित असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. तर घेऊया पुढचा प्रश्न 12वा असा आहे, नर्मदा नदीच्या दक्षिण दिशेच्या पठाराला काय म्हणतात ते विचारलेलं आहे. नदी या ठिकाणी नर्मदा आहे, या नदीच्या दक्षिण दिशेच्या पठाराला काय म्हणतात. छोटे पठार, दख्खन पठार किंवा बुंदेलखंड किंवा छोटा नागपूरचे पठार. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. दख्खन पठार असे नर्मदा नदीच्या दक्षिण दिशेच्या पठाराला संबोधले जात असते किंवा म्हणण्यात येत असते. पाहूया पुढचा प्रश्न 13वा असा आहे, नैसर्गिक वायूमध्ये कशाचे प्रमाण सर्वात जास्त असते सांगायचं आहे. तर ऑप्शनमध्ये काय आहे विद्यार्थ्यांनो, ब्युटेन, प्रोपेन, इथेन किंवा मिथेन. तर ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे. मिथेन वायूचे प्रमाण जे आहे विद्यार्थ्यांनो नैसर्गिक वायूमध्ये सर्वात जास्त असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. तर घेऊया पुढचा प्रश्न 14व्या या ठिकाणी असा आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रसंत या नावाने खालीलपैकी कोणास ओळखले जाते ते विचारलेलं आहे. राष्ट्रसंत नावाने ओळखले जाणारे कोणते एक संत आहेत. संत तुकाराम महाराज, संत तुकडोजी महाराज, संत एकनाथ महाराज, संत कालिदास महाराज. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. संत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत या नावाने ओळखले जाते किंवा संबोधले जाते. तर घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी 15वा पाहूया. कोणते नाव हे बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे ते आपल्याला सांगायचं आहे. बॅडमिंटन खेळ आहे, या खेळाशी संबंधित असलेले आपल्याला पुन्हा आला माफ करा. बॅडमिंटन खेळाशी संबंधित असलेले विचारलेले आहे विद्यार्थ्यांनो की कोणते काय झालं मला समजत नव्हतं. तर ऑप्शनमध्ये काय आहे, विराट कोहली, PV सिंधू, सानिया मिर्झा. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य आहे. PV सिंधू ह्या ज्या व्यक्ती आहेत बॅडमिंटन खेळाशी संबंधित असलेल्या आपल्या सर्वांना दिसून येतात. तर घेऊया पुढचा प्रश्न 16वा असा आहे, चंदनाच्या कोणत्या भागापासून तेल काढले जाते ते आपल्याला सांगायचं आहे. चंदनाच्या झाडापासून तेल काढले जाते तर कोणत्या भागापासून, पान, फुले, खोड किंवा गाभा. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 3 योग्य आहे. खोडापासून जे आहे चंदनाच्या जे आहे तेल काढलेले आपल्या सर्वांनाच दिसून येते. तर घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय राहील ते 17वा असा आहे, कोणत्या ठिकाणी दळणवळण केंद्र स्थित आहे ते आपल्याला सांगायचं आहे. दळणवळण केंद्र दिलेल्या पर्यायापैकी कुठे आहे स्थित ते सांगायचं आहे. तारापूर, आर्वी, तुर्भे किंवा नाशिक. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. आर्वी या ठिकाणी दळणवळण केंद्र स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते किंवा माहीत असावे की आहे म्हणून. तर घेऊया पुढचा प्रश्न 18वा असा आहे, जायकवाडी धरण कोणत्या नदीतील प्रमुख धरण आहे ते आपल्याला सांगायचं आहे. जायकवाडी धरण कोणत्या नदीतील प्रमुख आहे. तर ऑप्शनमध्ये काय दिलेले आहे विद्यार्थ्यांनो, गोदावरी, नर्मदा, तापी किंवा ब्रह्मपुत्रा. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. गोदावरी नदीतील प्रमुख धरण म्हणजेच कोणते विद्यार्थ्यांनो आहे, तर जायकवाडी हे असलेले आपल्या सर्वांना दिसून येते, लक्षात घ्यायचं आहे. घेऊया पुढचा प्रश्न
प्रश्न 19वा असा आहे, जमिनीमध्ये घुसलेल्या सागराच्या अरुंद भागाला काय म्हणतात ते आता विचारलेलं आहे. भूगोलावरील प्रश्न आहे. जमिनीमध्ये घुसलेल्या सागराच्या अरुंद भागास काय म्हणतात ते विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो. समुद्रधुनी, आखात, खाडी किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक किती 2 योग्य राहणार आहे. आखात असे कशास जमिनीमध्ये घुसलेल्या समुद्राच्या अरुंद भागास संबोधले जाते. काय आखात, लक्षात घ्यायचं आहे. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी 20वा असा आहे, भारतीय संविधानामध्ये सध्या एकूण किती कलमांचा समावेश आहे ते आपल्याला सांगायचं आहे. संविधानामध्ये सध्या एकूण किती कलमे आहेत. 447, 450, 460, 420. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. 447 कलमांचा समावेश सध्या भारतीय राज्यघटनेमध्ये झालेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो किंवा दिसून येतो. प्रश्न 21वा असा आहे, पुलर लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे विचारलेलं आहे. पुलर लेणी विचारलेली आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये येते. नागपूर, नाशिक, जालना, परभणी. तर ऑप्शन क्रमांक किती 1 योग्य राहणार आहे. नागपूर या जिल्ह्यामध्ये पुलर लेणी स्थित असलेली आपल्या सर्वांना माहीत असावी की आहे म्हणून. तर घेऊया पुढचा प्रश्न. तर प्रश्न 22वा असा आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर की महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती आहे. ऐतिहासिक राजधानी महाराष्ट्राची कोणती आहे ते विचारलेलं आहे. ऑप्शनमध्ये कोल्हापूर, पुणे, या ठिकाणी मुंबई किंवा अमरावती. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर किती योग्य राहणार आहे. 1 योग्य राहणार आहे. महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी म्हणजेच कोल्हापूर आहे. पुणे ही काय आहे शैक्षणिक राजधानी आहे. तसेच मुंबई ही काय आहे विद्यार्थ्यांनो आपल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे. तर आपल्या महाराष्ट्र राज्याची उपराजधानी काय आहे तर उपराजधानी नागपूर असलेली आपल्या सर्वांना दिसून येते विद्यार्थ्यांनो, लक्षात घ्यायचं आहे. तर घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय राहील ते. प्रश्न 23वा असा आहे, दुधाची स्निग्धता कोणत्या ऋतूमध्ये सर्वात कमी होते. दुधाची स्निग्धता विचारलेली आहे की कोणत्या ऋतूमध्ये सर्वात कमी होते. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा किंवा वरीलपैकी सर्वच. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर किती या ठिकाणी योग्य राहणार आहे. 1 उन्हाळा या ऋतूमध्ये जे आहे दुधाची स्निग्धता सर्वात कमी असलेली आपल्या सर्वांना दिसून येते. इतर ऋतूमध्ये जास्त असते. कोणता रंग सर्वाधिक उष्णता आकर्षित करतो ते सांगायचं आहे. उष्णता आकर्षित करणारा सर्वात जास्त रंग कोणता आहे. पांढरा, काळा, लाल, तांबडा. तर ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी योग्य आहे. काळा रंग हा जो रंग आहे सर्वात जास्त उष्णता आकर्षित करणारा रंग असलेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. 25वा प्रश्न असा आहे, रायगड जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही ते आपल्याला सांगायचं आहे. रायगड जिल्ह्यामध्ये नसलेला किल्ला कोणता आहे ते विचारलेला आहे. द्रोणागिरी, कर्नाळा, रायगड किंवा अजिंक्यतारा. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. अजिंक्यतारा हा जो किल्ला आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये नसलेला आहे. तसेच द्रोणागिरी, कर्नाळा तसेच रायगड हा जो किल्ला आहे सर्व रायगड जिल्ह्यामध्ये स्थित असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळतात. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 26वा असा आहे, पुणे जिल्ह्यात कोणते थंड हवेचे ठिकाण स्थित आहे आपल्याला विचारलेलं आहे. पुणे जिल्ह्यात कोणते थंड हवेचे ठिकाण येते. तर ऑप्शनमध्ये आहेत लोणावळा, खंडाळा, वरील दोन्ही किंवा तोरणमाळ. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 या ठिकाणी योग्य आहे. खंडाळा तसेच लोणावळा हे दोन्हीही थंड हवेचे ठिकाण पुणे या जिल्ह्यामध्ये स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो 27वा असा आहे, राष्ट्रगीतामध्ये एकूण किती राज्याचा उल्लेख आहे ते विचारलेलं आहे. एकूण किती राज्याचा उल्लेख राष्ट्रगीतामध्ये झालेला आहे. जनगणमन या आपल्या राष्ट्रगीतामध्ये 8 राज्यांचा, 10 राज्यांचा, 12 किंवा 7. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 4 योग्य राहणार आहे. एकूण 7 राज्यांचा उल्लेख राष्ट्रगीतामध्ये झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 28 पाहूया. चिपको हे प्रसिद्ध चळवळ कोणत्या क्षेत्राशी संबंधित होती ते विचारलेलं आहे. चिपको चळवळ दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होती. जल संवर्धन, वृक्षतोड, या ठिकाणी व्याघ्ररक्षण किंवा वरीलपैकी सर्वच. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. वृक्षतोड या क्षेत्राशी संबंधित चिपको चळवळ असलेली आपल्या सर्वांनाच पाहावयास मिळते की आहे म्हणून. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 29वा असा आहे, विजापूर या ठिकाणी खालीलपैकी कोणती वास्तू स्थित आहे. विजापूर या ठिकाणी ऑप्शनमध्ये काय आहे विद्यार्थ्यांनो. ताजमहाल, चारमिनार, गोल घुमट किंवा अशोक स्तंभ. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. गोल घुमट ही वास्तू विजापूर या ठिकाणी स्थित असलेली आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 30वा असा आहे, परकीय व्यक्तींना भारतीय नागरिकत्व किती वर्षांनी मिळू शकते विचारलेलं आहे. परकीय व्यक्ती एखादा असेल तर त्यास किती वर्ष भारतामध्ये राहिल्याच्या नंतर तो इलिजिबल होतो
भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी. ऑप्शनमध्ये आहे 8 वर्ष कमीत कमी, 6 वर्ष कमीत कमी, 7 वर्ष कमीत कमी किंवा 5 वर्ष कमीत कमी. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. कमीत कमी परकीय व्यक्ती 6 वर्ष भारतात राहिल्यास तो इलिजिबल होऊ शकतो भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी. पण हा एकच या ठिकाणी अट नाही की 6 वर्ष कंप्लीट झाले म्हणजेच तो भारतीय नागरिकत्व त्यास मिळूच शकते असं नाही. आणखी खूप साऱ्या अटी असतात भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी. तर मेन काय आहे, 6 वर्ष राहणे आवश्यकच आहे, तेव्हाच तो एक प्रायमरी एलिजिबल होऊ शकतो नागरिकत्व भारतीय मिळवण्यासाठी. आता विद्यार्थ्यांनो, या सुपर क्लास सोडण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे, आता एक लाईक करण्याची वेळ आलेली आहे. लाईक नक्कीच करून घ्यायचं आहे. तसेच तुम्ही या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल किंवा सबस्क्राईब जर नसेल केलेले या चॅनलला, तर आताच आपल्याला या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण या चॅनलला जर सबस्क्राईब तुम्ही करसाल तर अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये एकदम फ्रीमध्ये आपल्याला पाहाव्यास मिळतील. आणि हे सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते, लगेच करून घ्या. सुपर क्लासला एक लाईक करणं एकदम फ्री असते, लगेच करून घ्या. लाईक आणि सबस्क्राईब केले तर थोडासा मोटिवेशन तुमच्यातर्फे मला मिळेल तुमच्यासाठी अशाच प्रकारचे सुपर क्लास पुढेही एकदम म्हणजे रेग्युलरी बनवण्यासाठी. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.